सांगा, धाडसी बना, मोठ्या संकटांची भिडायची सवय लावा. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात क्षमता आपल्यात असतातच, हो आहेतच. पण आता अडचण काय झाली माहितीये आमची? आमचं सैन्य सगळं व्हॉट्सअपवरचं सैन्य झालंय. फेसबुकच्या ट्विटरच्या भिंतीवरनं फक्त गोळे सोडायचे. प्रत्यक्षात काय? परवा एका मुलाला सहज विचारलं, म्हणलं 100 मीटर अंतर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हणलं काय झालं? अरे 100 मीटर अंतर पळशील का? त्याने मला पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय ते. मी त्याला म्हटलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही? तो मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतच अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो म्हणला करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर तर पळायचं आहे, तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? नाही तेच ना, पण करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पाळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हणलं सांग ना किती वेळ लागेल? तो म्हणला 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचंय फक्त, 5 मिनिटं काय? नाही 5 मिनिटं लागतील. अरे 100 मीटरचं हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो हुसेन बोल्ट. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाबा, हुसेन बोल्ट 10 सेकंदात पळतो, तू 5 मिनिटं काय सांगतो? सांगितलं ना मला 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ, कुत्रं पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं, स्वागतच करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. जेवढं संकट मोठं तेवढी तुमची उंची ही मोठी असते. महाराजांनी ते सांगितलं आम्हाला. महाराजांवर आलेली संकट बघा. फतेह खान आला, मृत्यू आहे. 40,000 फौजनीशी अफजल खान आला, मृत्यूचा आहे. 1.25 लाख फौजनीशी शाहिस्ता खान आला, मृत्यूचा आहे. 3.25 लाख फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंग आला, मृत्यूचा आहे. महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले, मृत्यूचा आहे. पण या सगळ्या विलक्षण संकटात महाराज कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत. अजिबात नाही, अजिबात. काय हो, अफजल खान 40,000 फौजनीशी येतोय, महाराजांची फौज 7,500. मग महाराज काय त्यावेळी असं म्हटले का? नाही, त्यांची 40,000 आहे, आपली 7,500च आहे. डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. सोडून दिला महाराजांनी प्रयोग. अफजल खानाबरोबर लढायलाच नको म्हणाले. काय केलं महाराजांनी? पर्याय निर्माण केला, पर्याय निर्माण केला. त्याचे 40,000, आपले 7.5. आपले वाढवता येतात का? नाही. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. ह्याच्यापेक्षा आपलं सैन्य वाढूच शकत नाही, तानाजींनी स्पष्ट सांगितलं. मग आपलं सैन्यच वाढवू शकत नाही. आता महाराज म्हणले ठीक आहे, आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक आहे, खानाचं कमी करा. काय पर्याय काढला? खानाचं कमी करा. आपलं वाढवता येत नाही, ठीक आहे, खानाचं कमी करा. परमेश्वर ज्यावेळी एक दार बंद करतो त्यावेळी तो आपल्यासाठी इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. शोध घ्यायला सांगा फक्त. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, महाराजांनी पर्याय निर्माण केले. पर्याय. महाराज थांबले नाहीत, मागे फिरले नाहीत, रणांगण सोडलं नाही, अजिबात नाही. नाही वाढवता येत ना, ठीक आहे, त्यांचं कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि सजा सुनावली, मरेपर्यंत फाशी.
फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? ते म्हणला, फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी लागली. त्या पहिल्या कैद्याला काय कळेना. म्हटला, उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. त्यांची चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण तुम्ही नेमकी मला ही फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवा, मला 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं, असं तसंही मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा मला, ठीक आहे, चल, दिलं 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 दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो वैल का? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचाय तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी तार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. काय केलं महाराजांनी? जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत झुंजत राहीन. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे सामर्थ्य असू द्या नसू द्या, तुमच्याकडे फक्त सातत्य हवं. पर्याय निर्माण करता यायला हवेत. महाराजांनी ते केलं. झेपावत राहा ध्येयाच्या दिशेनं. झेपावता येत नसेल, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. घसरता येत नाही, घरंगळत जा. घरंगळता येत नाही, सरपटत जा. पण जा. जोपर्यंत जिंकत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. काय सांगितलं महाराजांनी आम्हाला? काय कारण नाही दिली महाराजांनी? झेपावत राहिले, फक्त झेपावत राहिले. झेपावत राहिले फक्त. बलाढ्य शत्रू पराभूत करत पुढे झेपावत राहिले. हे सगळ्यात महत्वाचं. अहो, मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. जे मिळवायचं आहे ना त्याचा फक्त निश्चय करा, निर्धार करा, बस. काही अडचण नाही. कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी बसून आराम करताना दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा, ती तुम्हाला चुकून दिसणार नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती 8 महिने अविरत कष्ट करत असते, अविरत. सातत्य हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं नाही? आराम, विश्रांती, निवांत नाहीच. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत बसायचं नाही, अजिबात नाही.
हे महाराजांच्या यशाचं कारण आहे. खरं तर महाराजांच्या राणी सरकार काशीबाई आजारी होत्या, मृत्यूशय्येवर होत्या. त्यावेळी मासाहेब जिजाऊनी त्यांना विचारलं, काशीबाई साहेब, तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगा. आणि काशीबाई साहेब म्हणाल्या, आमची शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी आमची शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. काशीबाई राणी सरकारांची शेवटची इच्छा काय? मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. कारण ह्याच्या आधी ते कधी नजरेस पडले होते? राजांबरोबर लग्न लागलं तेव्हा. लग्नात काशीबाई राणी सरकारांनी महाराजांचे पाय बघितलेले. या राजांनी स्वतःचा संसार नाही केला, स्वराज्याचा प्रपंच उभा केला. आम्ही जे आज ताट मानेनं ताट कण्यानं जगतोय ना, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. या अभिमानाचं जगणं त्यांच्यामुळे आमच्या वाट्याला आलं. ही वस्तुस्थिती आहे. हे समर्पण आहे, हे झोकून देणं आहे, हे विलक्षण आहे. खर तर ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात गेला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. आता दर्यावर महाराजांनी बेपना हुकूमत निर्माण केलेली. मराठ्यांचं आरमार दर्यात फिरत होतं. पूर्वी पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा आम्हाला. महाराजांनी सांगितलं, नाही, राज्य आमचं, भूमी आमची, दर्या सुद्धा आमचाच असेल. आता कुणी आलं तर त्याला महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा. हा ॲबे करे रोह्याच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचा परवाना हवा होता. पण इंग्रज किती जिज्ञासू बघा. का शोध लावले त्यांनी? का ते पुढारले, सुधारले? त्यांच्यात सगळ्यात एक मोठा गुण आहे, जिज्ञासा. जो गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्यात आम्हाला दिसतो. विलक्षण गुण आहे हा. आमची अलीकडची अडचण अशी झाली की 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. त्यांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि इथल्या लोकांना गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं शिक्षण पद्धतीच अशी बनवली की आमची पोरं गुलामच राहिली. आमच्यातली जिज्ञासा संपली, विषयच नाही राहिला तो. हो, ॲबे करे महाराजांच्या कार्यालयात गेला आणि सतत प्रश्न विचारतोय. सतत. आमची पोरं किती प्रश्न विचारतात? प्रश्न विचारलं तर उत्तर मिळेल, उत्तर मिळालं तर पराक्रम घडेल. जिज्ञासा हा गुणच नाही आमच्यात. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. मला कधी कधी प्रश्न पडतो की काय त्याच्यात न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स फॉर्म्युलाच का, पाटील्स फॉर्म्युला का नाही, एडिसन रूल्स का, पाटेज रूल का नाही, देशमुख लॉ का नाही, आम्ही का नाही शोध लावत? आम्हाला प्रश्न म्हणजे मला कधी कधी बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. किमान त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याच्यावरनं मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. असं समजावर जरा आपल्यातला कुणीतरी सफरचंदाच्या झाडाखाली बसला असेल, काय प्रश्न पडला असता त्याला? त्याला पहिला प्रश्न पडला असता, सफरचंद खाली पडल्यावर बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणि कुणी नाही हिथं ते. आणि तरी एखाद्याला प्रश्न पडलाच असता की सफरचंद खालीच का पडतं, आणि त्यानं त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा सफरचंद खालीच का पडतं? त्याचा बाबा म्हणेल, खा ना बाबा मुकाट, का डोक्याला ताप देतो, काय व्याप कमी आहेत का? झालं, आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली संपला. किती जिज्ञासा जागवतो, किती उत्तर देतो, कशी घडवतो. पुण्यात आल्यावर शोभाराजांना पहिला प्रश्न पडला, इथली रयत का अन्याय सोचते, या रयतेवर का अन्याय होत आहे, हे राज्य या रयतेचं, ही भूमी या रयतेची, मग ही विपन्न अवस्था का? मासाहेब असं का? आणि मासाहेबांनी उत्तर दिलं, ज्यांनी यांची काळजी करावी ते स्वतःच्या काळजीत ऐतराचे. शाह्यांच्या तख्तांना मुजरे झाडायचे आणि स्वतःची वतनं सांभाळायची, यातच ते मशगूल आहेत. रयतेवर लक्ष द्यायला वेळ कुठं आहे? रयत फक्त लुटणं एवढंच इथं चाललंय. आणि त्यावेळी शोभाराजांनी प्रश्न विचारला, मासाहेब मग यांचं रक्षण करणारं कुणीच नाही? आता तरी नाही राजे,
पूर्वी एक राजा होता. आजही माझ्या झोपडीतली मायमाऊली सांगते, इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तो बळीराजा होता शिवबाराचे, पण तो गेला आणि शेतकऱ्याच्या माथ्यावरच छत्रच हरवलं. आणि ताडकन उठले शिवबाराचे, मा साहेब मग मी होईन तो बळीराजा, मी निर्माण करीन शेतकऱ्यांचं राज्य. हे स्वराज्य शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे. शेतकऱ्यांचं राज्य हे जिज्ञासेतनं तयार झालं. आमच्या पोरांना ही जिज्ञासा पडू द्या, त्याला प्रश्न पडू द्या, त्याला उत्तर शोधू द्या, मग 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 घडेल तो.